छत्रपती संभाजीनगरातून उद्योजक संतोष लड्ढा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी चोरीला गेलेली 30 किलो चांदी अखेर सापडली आहे। अमोल खोतकरच्या कारमध्येही चांदी सापडली असून पडेगाव परिसरातल्या गॅरेज समोर जी कार होती तिथे अमोल खोतकरच्या बहिणीनेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर 30 किलो चांदी जी लड्ढा यांची चोरीला गेली होती ती चांदी सापडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही चोरी झाली होती। उद्योजक संतोष लड्ढा यांच्या घरावरच्या दरोडा प्रकरणी चोरीला गेलेली 30 किलो चांदी अखेर सापडलेली आहे आणि ती पोलिसांच्या ताब्यात आहे। अमोल खोतकरचा एन्काउंटर झाला आणि त्याच्या बहिणीनेच माहिती दिली पोलिसांना आणि त्यानुसार पडेगाव परिसरातील गॅरेज समोर असलेल्या कारमध्ये अमोल खोतकरची ही कार आणि त्या कारमध्येच 30 किलो चांदी सापडली जी या दरोड्यामध्ये चोरीला गेली होती। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, तुम्ही संतोष लड्ढा यांच्याशी सुद्धा वारंवार चर्चा केलेली होती। खरं तर त्यांच्या घरावरती दरोडा पडला होता आणि इतकी चोरी झाली होती। 30 किलो चांदी अखेर सापडली आहे, त्याबद्दल काय माहिती? निश्चितपणे दरोड्याच्या तपासाचा एक हा चांगला यश म्हणावं लागेल, कारण गेल्या महिनाभरापासून या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं सोनं आणि चांदी कुठं आहे हा प्रश्न विचारला जात होता। मात्र एन्काउंटरमध्ये मारले गेलेला अमोल खोतकर जो आहे त्याच्या बहिणींनीच ही पोलिसांना काल माहिती दिली की त्याची एक गाडी गॅरेज समोर उभी आहे आणि त्यामध्ये काय असेल ते तुम्ही बघून घ्या। त्यामुळे पोलिसांनी त्या गाडीचा तपास केला असता त्यामध्ये 30 किलो सोने चांदीचे जे भांडे ते सापडलेले आहेत। एकंदरीतच पोलिसांनी 12 ते 13 लोकांना अटक केलेली आहे। आता 30 किलो चांदीचा सुद्धा छडा लागलेला आहे। 5.5 किलो सोनं कुठं आहे हा मात्र प्रश्न पोलिसांच्या आणखी यश नाही आलेल्या शोधण्यामध्ये। एकंदरीतच हळूहळू या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत सुटेल अशी आशा पोलिसांना वाटतं। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी। आता एक सविस्तर बातमी। गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये युतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। अशातच मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा वाढल्या आहेत, त्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालंय। अशातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते युतीबाबत सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया देत आहेत। मनसे ठाकरे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या। ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार। युती करता कोण घेणार पुढाकार? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या। एकीकडे उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं असताना दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनोमिलन झाल्याचं बघायला मिळालं। गिरगावात तर बॅनरबाजीतून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी साथ घालण्यात आले। अशातच मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांमधील गाठी भेटी वाढल्याचं बघायला मिळतंय। ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुनील प्रभू आणि मनसे नेते नितीन सरदेसाई तसंच अजून काही नेते यांची लग्न समारंभामध्ये भेट झाली। शिवसेना उबाठा मनसेच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांचं हस्तांदोलन खूप काही सांगून जाणार होतं। तर याच लग्न सोहळ्यात ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकरांचीही उपस्थिती होती। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुनील प्रभूंनी या युती संदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं। आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे। दोन भावामध्ये कोण नाही, दोन्ही भाऊच ठरवणार आहेत, दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार। विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंची या संभाव्य युतीबाबतची प्रतिक्रिया खूप काही बोलून जाणारी आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही आदित्य ठाकरेंच्या भूमिकेचीच री ओढली। आता एवढंच आहे की कोणीतरी हाक मारली, आम्ही त्याला प्रतिसाद दिलेला आहे। आता पुढची ही जी काही पावलं असतील ती लोकांसमोर असतील, पण आमच्या मनात एवढंच आहे, साफ दिलानी साफ मनानी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कोणी लढायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जायला तयार आहोत। चर्चा सिर्फ मीडिया में शुरू है, हमारे दिल में वही है जो महाराष्ट्र के दिल में है और वो बात साफ है। कब तक क्लियर है? नहीं, कोई रिश्ते की बात नहीं चल रही, कोई फ्लर्टिंग नहीं चल रही। प्रयत्नाचा गरजच ना, प्रयत्न कशा करता
आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतो, मनापासून सांगतो आणि भावनिकदृष्ट्या सांगतो. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाच्या चर्चांवर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या पक्षाचे नेते ठरवतील ना, त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं, तर त्यांचं ठरवतील, त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील. शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात, पाठीराखे असतात, हितचिंतक असतात, त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात. शिवसेनेचा निर्णय आहे. शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत. या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे, शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे. म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडीत जर ते एकत्र आले सेना मंत्री? राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत, यात काही शंका नाही. आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाही. शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या मनोमिलनाची हीच ती वेळ अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे चर्चेच्या या गुऱ्हाळात आता राज ठाकरे आपल्या दादूकडे जातात की थोरलेपणाच्या नात्यानं उद्धव त्यांच्या राजाला साथ घालतात, की या चर्चा केवळ चर्चाच राहतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची परदेशात भेट झाल्याची माहिती मिळाली असून युतीच्या चर्चांसाठी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही भावांमध्ये परदेशात झालेल्या बैठकीत युती संदर्भात अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही गेल्या महिन्यात एकाच वेळी परदेशात होते आणि या परदेश दौऱ्यातच युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी ही युती व्हायला हवी अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं. आणि असं असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आल्यामुळे आता ठाकरे बंधू कधी एकत्र येणार आणि याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, ठाकरे बंधूंची भेट अगदी मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही तर डायरेक्ट परदेशात झाल्याची चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय? श्वेता, जी माहिती आपल्याला अत्यंत अधिकृत सूत्रांकडून मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे हे गेल्या महिन्यात जेव्हा लंडनला गेलेले होते त्याच वेळेस राज ठाकरे सुद्धा परदेशामध्ये होते आणि काही गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या दोघांची परदेशामध्ये भेट झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते, ज्याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 तास या दोघांमध्ये चर्चा झालेली होती. ही चर्चा युतीच्या संदर्भाने झाली आहे किंवा काय याबाबतची माहिती जी आहे ती मिळू शकलेली नाही. मात्र परदेशात हे दोन्ही भाऊ जे आहेत ते भेटलेले होते आणि त्यांची युतीच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. गेले काही काळ सातत्यानं त्याच्यावरती माध्यमांमधून बातम्या येत आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी केवळ हवा दिली जाते याला. अधिकृतरित्या अजून कुठली बैठक जी आहे ती मुंबईमध्ये झालेली नाही किंवा दोन्ही बंधूंची भारतामध्ये झालेली नाही. यापूर्वी गेल्या महिन्यामध्ये मात्र परदेशामध्ये या दोघांमध्ये भेट झाल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती अत्यंत अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे युतीच्या चर्चा या पूर्ण झाल्यात का किंवा युतीच्या चर्चा सुरू झाल्यात का, त्याला अंतिम स्वरूप कधी येणार हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न अनुत्तरित आहेत. दोन्ही बाजूंनी या प्रश्नांची उत्तरं देणं, ठोस उत्तरं देणं टाळलं जात आहे. मात्र हा वातावरण निर्मितीचा प्रकार आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. वैभव, धन्यवाद या माहितीसाठी.